Zee 24 तास एक पाऊल पुढे। म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 1244 घरांच्या लॉटरीचा निकाल आज लागतोय। वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहात या लॉटरीचा निकाल लागणार आहे। सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 5 अशा 2 सत्रांमध्ये म्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर होणार आहे। या लॉटरीमध्ये घर जिंकणाऱ्यांचं म्हाडाकडून बँड वाजवत स्वागत होणार आहे। गेल्या 5 वर्षात सगळ्यात कमी प्रतिसाद यंदाच्या लॉटरीला मिळालाय। मात्र असं असलं तरी अनेक मुंबईकरांसाठी घर मिळवण्याची शेवटची आशा म्हणजे म्हाडाची लॉटरी। फक्त 87,646 अर्ज या लॉटरीसाठी दाखल झालेत। सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणाऱ्या किमतींमुळे म्हाडाच्या घरांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती। या घरांच्या किमतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मुख्यमंत्री असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हाडाच्या घराच्या किमती कमी करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आणि ज्या 86,000 नागरिकांनी मुंबईकरांनी मुंबई बाहेरच्या नागरिकांनी म्हाडाचं घर आपल्याला मिळावं म्हणून अर्ज भरलेत त्यांचं लक्ष या लॉटरी प्रक्रियेकडे लागलंय। म्हाडाची या वर्षीची घरं गेल्या कित्येक वर्षातली सर्वाधिक किंमत असलेली घरं ठरली आहेत। त्यामुळे गेल्या कित्येक वर्षात जवळपास लाखाच्याही वर जाणारे म्हाडाचे अर्ज फक्त 86,000 अर्ज येऊ शकलेत। रंगशारदा सभागृहामध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मध्य उत्पन्न गटासाठी 354 घरे यावेळी म्हाडाची आहेत। स्वप्नांच्या घरांच्या सोडतीला सुरुवात झालेली आहे। किमती कमी कराव्या घरांच्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारमध्ये असताना आवाज उठवला होता। मात्र म्हाडाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीला नकार दिला होता। म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करता येणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केल्यानंतर अनेकांनी या लॉटरीमध्ये सहभागी न होणंच पसंत केलं। म्हाडाच्या घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्ड्स यावर्षी मोडीत निघाले। आज म्हाडाच्या घरांची लॉटरी आहे, आपण बघतोय रंगशारदा सभागृहामध्ये 1244 घरांची लॉटरी आज फुटणार आहे। मालवणीतल्या अत्यल्प गटासाठी फक्त 180 चौरस फुटांच्या घराची किंमत 7,08,000 झाली आहे। सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते 5 या वेळात निकाल लागणार आहे। तर पवई जवळच्या तुंगा इथल्या उच्चोत्पन्न गटाच्या 476 चौरस फुटांच्या घराची किंमत ही सगळ्यात जास्त आहे। तब्बल 75,22,000 इतकी पवईतल्या घराची किंमत आहे। तर सगळ्यात मोठं घर गोराई रोडमध्ये उच्चोत्पन्न गटासाठी आहे। 740 चौरस फुटांचं हे घर आहे। या घराची किंमत 66 लाखांच्या घरात आहे। तर मध्यम उत्पन्न गटाच्या घरांच्या किमती देखील 43 ते 52 लाख रुपयांच्या घरात आहे। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्याबरोबर आहेत। अमित, आज सकाळपासून रंगशारदा सभागृहामध्ये या लॉटरीच्या निकालांवरती लक्ष ठेवून असणार आहेत। थेट जाऊयात अमितकडे। अमित, गेली कित्येक वर्ष म्हाडाची ही सगळी लॉटरी तू कव्हर करतोयस। यावर्षी खरोखर सर्वसामान्यांनी पाठ फिरवली होती, राजकारण देखील रंगलं होतं घरांच्या किमतीवरून। काय सांगशील, आज दिवसभर या सोडतीची प्रक्रिया कशी असणार आहे? साधारण 10:30च्या सुमारास या प्रक्रियेला सुरुवात झाली। मागाठाणे बोरिवली इकडच्या कोड क्रमांकापासून किंवा इकडच्या घरापासून या लॉटरी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आणि सध्या आता या ठिकाणी गोराई रोड बोरिवली या ठिकाणच्या सदनिकांच्या लॉटरी संदर्भातली प्रक्रिया सुरू आहे। आणि साधारण 10 वाजता प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाला असला तरी 10:30 वाजता लॉटरी प्रक्रिया सुरू झाली। 1 पर्यंत पहिला टप्पा संपेल, त्याच्यानंतर 2 ते 5 या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित लॉटरीचे निकाल जाहीर करण्यात येतील आणि साधारण 5 वाजता ही सर्व प्रक्रिया संपेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आणि ज्या प्रकारे कमी प्रतिसाद या लॉटरीला मिळाला होता त्याप्रमाणे इथे फार कमी संख्येनं नागरिक सुद्धा ही लॉटरी बघण्यासाठी उपस्थित झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। अमित, आपण बघत होतो घरांच्या किमती वाढल्यानंतर म्हाडाचे अधिकारी लोकांनी फॉर्म भरावा म्हणून प्रयत्न करत होते। यावर्षी तर विजेत्यांच्यासाठी बँडचं आयोजन करण्यात आलंय। विजेत्यांना बँड वाजवून अभिनंदन त्यांचं करण्यात येणार आहे। पण सर्वसामान्यांसाठी म्हाडा या प्रतिमेला तडा गेलाय का? नक्कीच, कारण म्हाडा ज्या प्रकारे जाहिरात स्वतःची करते की सर्वसामान्यांसाठी स्वतःच गरज, मात्र नेमके हे शब्द म्हाडा विसरले की काय अशी म्हणण्यासारखी परिस्थिती गेल्या 2-3 वर्षात निर्माण झालेली आहे। कारण आपण सध्याच्या म्हाडाच्या घराच्या किमती बघितल्या, सगळ्यात जास्त किंमत ही तब्बल 75 लाखाच्या घरात आहे। MIG म्हणजे मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमती सुद्धा या 42 लाख ते 54 लाख या दरम्यानच्या आहेत। त्याच्यामुळे सर्वसामान्य कुठे येतो किंवा सर्वसामान्यांसाठी ही घर परवडणे
अन्यायी आहेत का असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामुळे सर्वसामान्यांनी पाठ फिरवलेले आहे. सगळ्यात कमी प्रतिसाद गेल्या 5 वर्षानंतर सध्या म्हाडाच्या लॉटरीला मिळाल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय आणि सर्वसामान्यांनीच नाही फक्त राजकीय पक्षांनी सुद्धा उघडपणे याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. निश्चित अमित, आपण बघतोय सर्वसामान्यांच्यासाठी जी म्हाडाची प्रतिमा होती तिला तडा गेलेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.